मध्ये तिघांचा शपथविधी झाला हे राज्याचं दुर्दैव आहे आणि आश्चर्य सुद्धा आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय। बहुमत असतानाही 15 दिवस सरकार स्थापनेत गेले, कोणतं खातं कोणी घ्यायचं यावर त्यांचं रशिया युक्रेन प्रमाणे युद्ध सुरू होतं असा दावाही राऊत यांनी केला। त्यांनी महायुतीला चांगले चिमटे काढलेत, पण त्यांच्या टीकेवर शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी मात्र जोरदार उत्तर दिलंय। तिघातच रशिया युक्रेन प्रमाणे युद्ध सुरू झालं। काल कशीबशी शपथ पार पडली, पण अजूनही महाराष्ट्राला संपूर्ण सरकार मिळू शकलं नाही। मग तुम्हाला जे बहुमत मिळालेलं आहे त्या बहुमताचा उपयोग काय? तुम्ही बहुमताचा अपमान करताय, मनमानी करताय। विरोधक कोण काय बोलतोय याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही। आम्हाला काय दिवस लागले, कोणतं खातं कुणाकडे जाणार आहे याची चिंता त्यांना काय लागते। मला वाटतं सर्व आमचं आलबेल असताना यांच्यासारखे हे जे काही डोमकावळे आहेत त्यांना असं विरोधात बोलून नेमकं काय मिळतं मला माहित नाही, परंतु यांनी असंच विरोधात बोलत राहावं, आम्ही आमचं काम करू। इकडे मंत्रिपदाच्या नंतर महायुतीत पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू झाल्याची चर्चा आहे। भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली। चांगलं पद मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, ती पूर्ण होतेच असं नाही। सहयोगी पक्ष एकत्र असताना समजूतदारपणा दाखवावा लागतो असं चंद्रकांत दादा पाटील म्हणाले। त्यामुळे पुण्याचं पालकमंत्रीपद पुन्हा एकदा अजित पवार यांनाच मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। कार्यकर्ताच काय तो नेता सुद्धा अधिकाधिक चांगलं आपल्याला मिळावं अशी इच्छा व्यक्त करत असतो, परंतु सगळ्याच इच्छा आपल्या पूर्ण होत नसतात। ज्यावेळेला अनेक सहयोगी पक्ष बरोबर घेऊन जायचं असतं त्यावेळेला नेहमी समजूतदारपणा दाखवायचा असतो। काय दडलं आहे काय म्हणायचं भविष्यामध्ये हे मला माहित नाही। बोलूयात पुढच्या बातमीकडे। ही बातमी आहे महत्त्वाची। राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष महायुती सरकारमध्ये सहभागी होणार आहे। सह्याद्री वाहिनीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मुलाखत दिली, त्यात त्यांनी हे भाष्य केलंय। मनसेला सत्तेत घेण्यात आम्हाला रस असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आगामी महापालिका निवडणुकांमध्येही ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे एकत्र लढू असंही त्यांनी स्पष्ट केलं। आणि आमच्याकडे त्यांना देण्याकरता जागा नव्हत्या, आम्ही 3 पक्ष होतो। ती वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला। इतका मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले, पण त्यांना मतं चांगले मिळाले आहेत। आपण बघा, त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगले मतं घेतलेले आहेत। आणि मला असं वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार हे मोठ्या प्रमाणात मेळ खातात। त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे। आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू। तिकडे फडणवीस सरकारचा शपथविधी पार पडला आणि राज्यातल्या लाडक्या बहिणींच्याकडून पुढचा हप्ता कधी असा प्रश्न विचारला जाऊ लागला। ही योजना बंद तर होणार नाही ना अशी भीतीही काही जण व्यक्त करत होते। यावर योजना बंद होणार नाही, पण राज्याच्या आर्थिक स्रोताची नीट व्यवस्था करूनच रक्कम वाढवू असं वक्तव्य नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। यावर आम्ही सत्तेत आलो असतो तर 3000 रुपये देणार होतो, त्याप्रमाणे महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना नव्या वर्षापासून 3000 रुपये द्यावेत अशी आमची इच्छा आणि मागणी आहे, पण सरकारनं किमान 2100 तरी द्यावेत असं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। पण सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी ही प्रतिक्रिया दिली। असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत, सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू। जर ॲपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल, पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही। काल देवेंद्रजी असं म्हणाले की लाडकी बहीण योजना ते त्याचे 2100 रुपये ते सुरू करणार आहेत लवकरात लवकर। मला असं वाटतं नवीन वर्ष सुरू होतंय, त्याच्यामुळे आता डिसेंबर किंवा जानेवारी आता जर शक्य असेल
तर शक्य झालं तर डिसेंबरमध्येच करा. पण आता डिसेंबर महिना सुरू झाला असेल तर 1 जानेवारी 25 पासून जी 2100 रुपयाची त्यांची मागणी, आम्ही तर 3000 देणार होतो आमचं सरकार आलं असतं तर आमची तर मागणी 3000चीच असेल. पण पहिला टप्पा 2100 रुपये 1 जानेवारी पासून त्यांनी सुरू करावे. नागपूरच्या अधिवेशनामध्ये यासाठी विशेषतः तरतूद केली जाईल आणि त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याचा आमचा प्रयत्न राहील. योजनेची छाननी केली जाईल याचा अर्थ असा नाहीये की कुणाला बाद केला जाईल. चुकीचे कागदपत्र कोणी सादर करू नये आणि त्याचा चुकीच्या लोकांनी गैरफायदा घेऊ नये, हा त्याच्या मागचा फक्त उद्देश आहे. बाकी जे आहेत, जे व्हॅलिड झालेत त्यांच्यावर कुठेही गदा येणार नाही.